The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या मैत्री बुद्ध विहारात माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी, संपूर्ण यनाकरा हडको परिसरातील श्रद्धावंत उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचे औचित्य साधून आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आचरणिक बौद्ध समाज निर्माण व्हावा आणि त्यासाठी आपल्याला बाबासाहेब समजावे, बाबासाहेबांचा विचार, त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण, त्यांचं बलिदान समजावं, यासाठी म्हणून केवळ नाचून जयंती साजरी न करता ती वाचून साजरी करावी, ही प्रेरणा आंबेडकरवादी समूहाला समाजाला मिळावी, यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य ज्या ग्रंथामध्ये अधोरेखित केलाय, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो धनंजय कीर लिखित ग्रंथ आहे त्याचं वाचन आपण करीत आहोत. आपण लक्षपूर्वक या बाबासाहेबांच्या विचारांना श्रवण करावे, ग्रहण करावे. कालपर्यंत काही भाग आपण पाहिला. पहिल्या भागामध्ये हा आजचा दुसरा भाग आहे, एपिसोड आहे. तेव्हा ग्रंथ वाचन करत असताना यामध्ये बाबासाहेबांच्या जन्माची कथा सांगितलेली आहे. 1890 पर्यंत सुभेदारांना 13 अपत्य होती. सुभेदार म्हणजे रामजी बाबा आपले. तर 1890 पर्यंत सुभेदारांना 13 अपत्य झाली. त्यापैकी बाळाराम, गंगा, रमाबाई, आनंदराव, मंजुळा, तुळसा ही मुले जगली. बाकीची लहानपणीच दगावली. मुलींची लग्ने लष्करी पेशाच्या गृहस्थांशीच झाली. ज्येष्ठ चिरंजीव बाळाराम हेही कामधंदा करू लागले. बँड मास्तर म्हणून प्रथमतः लष्करात आणि नंतर सातारा येथील पोलीस दलात बाळाराम नोकरीस होते. त्यांनी स्वतंत्र संसार थाटला होता. बाबासाहेबांच्या
परिवाराचं, रामजी बाबांच्या मुलांच्या मुलींच्या संदर्भामध्ये इथे विवेचन केलेलं आहे. अशी सुस्थितीत लाभली तरी सुभेदारांना पत्नीच्या प्रकृतीविषयी अधूनमधून चिंता वाटे. घरातील आगत स्वागत, बैठका, पतीच्या निरनिराळ्या ठिकाणी होणाऱ्या बदल्या यांनी ती मेटाकुटीस आली होती. कडक व्रत वैकल्य, पूजा अर्चा नि वैद्यकीय निदान न झालेली शारीरिक व्यथा यांची त्यात भर पडली. त्यामुळे भीमाबाईंची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली. म्हणजे बघा, आजही आपण पाहतोय की लष्करामध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये जे पुरुष कामाला असतात, नोकरीला असतात, ते देश सेवा करतात खऱ्या अर्थाने, आणि त्यामुळे त्यांना संसार सोडून, परिवार सोडून लांब जाऊन नोकरी करावी लागते, ड्युटी करावी लागते. आणि साहजिकच आहे की लांब राहिल्यामुळे परिवाराकडे इच्छा नसताना दुर्लक्ष होते. मुलाबाळांना वेळ देता येत नाही, पत्नीला वेळ देता येत नाही, संसारातलं सुख दुःख त्यांना पाहता येत नाही, किंवा त्याच्यावरती काही तोडगा काढण्याचा इच्छा असून देखील वेळ मिळत नाही. आणि म्हणून की काय, रामजी सुभेदार बाबा यांच्या ज्या पत्नी म्हणजे बाबासाहेबांची आई भीमाबाई जी आहे, त्यांना 13 अपत्य झाले बघा. आणि 1890 पर्यंत 13 अपत्य. आता त्या काळामध्ये तशी परिस्थिती होती. आणि 13 अपत्य झाल्यानंतर मग भीमाबाईची तब्येत थोडीशी खालवली. आता साहजिकच आहे, एक तर लहानपणामध्ये लग्न व्हायचं आणि लगेचच लेकरांचा भार आहे, संसाराचा भार आहे, या सगळ्या गोष्टींचा जो काही लोड आहे त्यामुळे शरीरावर परिणाम होतो. आजही मी सांगतो की ज्या लोकांना जास्त काम आहे, म्हणजे काम असतं, ज्यांच्या मागे व्याप असतो, ताण असतो, त्यांची प्रकृती काय फारशी चांगली राहत नाही. आणि त्यामुळे भीमाबाईंची तब्येत सुद्धा बऱ्याचदा खालावत होती. आणि तशातच त्यांची बदली बघा महूला झाली होती. रामजी सकपाळांची निरनिराळ्या लष्करी छावण्यांमध्ये बदली होता होता शेवटी मध्य भारतात महू येथील लष्करी छावणीतील शाळेत त्यांचे आसन स्थिरावले बघा. आणि येथील वास्तव्यात एक मोठी संस्मरणीय अशी घटना घडली बघा. कुठे होते बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा नोकरीस? महूला बघा. महू आज बाबासाहेबांचं जन्मस्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे बघा. तिथे आता ही प्रोग्राम सुरू असतात. आपल्या बुद्धगयेच्या सहलीमध्ये शेवटचं ठिकाण महू असते. तिथून आपली सहल म्हणजे बुद्धगया धम्म सहल संपते. आणि त्यामुळे आता सध्या ते मध्य प्रदेशामध्ये आहे. आणि त्यामुळे रामजी बाबांची बदली त्या महू येथे झाली होती. आणि तशातच एक संस्मरणीय घटना घडली असं म्हटलेलं आहे. कारण संस्मरणीय घटना ती कोणती आहे? रामजी सकपाळांच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला. आणि तो पुत्र म्हणजे आपल्या भारताचा भाग्यविधाता, ज्यांनी आपल्या जीवनाचं सोनं केलं, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये नवीन प्रकाश, नवीन चेतना, नवीन ऊर्जा, नवीन स्वाभिमानाचं जीवन ज्यांनी बहाल केलं, हे सोन्यानं नटलेलं जीवन ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झालं, तो बाळ 14 एप्रिल 1891 महू मध्ये बाबा रामजी आणि माता भीमाई यांच्या पोटी लष्करी छावणीमध्ये त्याचा जन्म झाला. आणि म्हणून इथे लेखकाने सांगितलं की एक त्या महू मध्ये गेल्यानंतर सकपाळ परिवारामध्ये एक संस्मरणीय अविस्मरणीय अशी घटना घडली. रामजी बाबांच्या घरी पुत्ररत्नाचा लाभ झाला. रामजी सकपाळांच्या नूतन पुत्राचे पाळण्यातील नाव जरी भीम होते. नाव काय ठेवलं होतं? भीम. आता हे धार्मिक होते. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं. खरं तर भीमाईच्या माहेरची ही लोक धार्मिक होते, नाथपंथी होते, आणि हे कबीरपंथी होते रामजी बाबांकडची लोक. आणि धार्मिक असल्या कारणाने त्या काळात त्यांच्या ज्या प्रथा होत्या किंवा त्यांची जी धार्मिकता होती, तर त्या धार्मिकतेनुसार रामजी बाबाने आपल्या पुत्राचं नाव भीम ठेवलं होतं. आणि तरी घरी त्याला मात्र भिवा म्हणत असत. नाव भीम ठेवलं. आता ही लाडाने वेगळ्या नावाने हाक मारली जाते कधी कधी काही बाळांना. तर नाव जरी भीम ठेवलं होतं, परंतु घरामध्ये त्याला भिवा म्हणून हाक मारत होते, कारण तो शेवटचा होता. आणि शेवटची लेकरं लाडाची असतात. आता तुमच्या ते कोणी असेल तर तुम्ही आठवा तुमचं बालपण. आता आम्ही शेवटचे, आम्हाला आता आठवते बापात. तुमच्यापैकी कोणी असेल तर आठवा. जे शेवटचे असतात ते जास्तच लाडाचे असतात.
म्हणून आमचा लाड फार जास्त केला होता. म्हणून जेव्हा आम्ही गृहत्याग केला, घरदार सोडलं, तर आता ही आईला फार जास्त काळजी असते. इकडं सोन्यामधले सोनं खाऊ घालणारे जरी माता पिता असतील तरी ही आई जी असते ती आईच असते. तिला आपल्या लेकराची चिंताच असते. ती म्हातारी असेल, लेकरू सोन्यामध्ये राहत असेल, त्याला सगळं काही जरी लोक देत असतील किंवा कितीही प्रेम करत असतील तरी त्या आईचं वेडं मन जे असते किंवा तिची जी वेडी माया असते ती त्या बाळामध्ये गुंतलेली असते. आणि एक तर ते शेवटचं बाळ असते. आणि म्हणून बाबासाहेब हे शेवटचे होते 14वे रत्न. 14 तारखेस जन्माला आलं 14व रत्न. आणि पुढील आयुष्यात विश्वविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत भीमराव असेच नाव राहून गेले. भीम अडचणीत 3 वर्षाचा असतानाच भीम 2.5-3 वर्षाचा असतानाच त्याचे वडील सेवानिवृत्त झाले. तोपर्यंत ते महूलाच होते. बघा, थोडा काळ महू येथे राहिल्यानंतर रामजी सुभेदारांनी आपले बिऱ्हाड काप दापोलीस हलविले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता ही दापोली आहे. जेव्हा आपण वणंदला जातो, वणंद जवळ आहे. आंबडवे बाबासाहेबांचं जे गाव आहे तेही दापोली पासून जवळ आहे. आणि रमाईचं जे माहेर आहे तेही दापोली पासून अगदी जवळच आहे. आणि त्यामुळे रिटायर्ड झाले, सेवानिवृत्त झाले महूवरून. बाबासाहेब तेव्हा 2.5-3 वर्षांचं त्यांचं वय होतं. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचं मूळ गाव होतं आता हे कोकण जे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता दापोली. तर मग ते काप दापोलीस त्यांचं बिऱ्हाड त्यांनी महूवरून हलविलं. तेथील मराठी शाळेत भीमाचा थोरला भाऊ आनंदराव यांचे शिक्षण चालू झाले. त्याच शाळेत भीमाने शिक्षणास प्रारंभ केला. दापोलीमध्ये मराठी शाळा होती आणि बाबासाहेबांचे वडील बंधू होते आनंदराव, तर त्यांनाही तिथे शाळेमध्ये घातलं. आणि त्यामुळे बाबासाहेबांनाही म्हणजे बालवाडी म्हणा किंवा अंगणवाडी म्हणा किंवा प्रायमरी शिक्षण म्हणा तर दापोलीस बाबासाहेबांचं सुरू झालं होतं. त्या काळी काप दापोली हे सेवानिवृत्त महाराजांच्या वास्तव्याने गजबजलेले असे एक मोठे केंद्र होते. त्या काळामध्ये जेवढे सेवानिवृत्त, आता लष्करामध्ये इंग्रजांनी महार लोकांना घेतलं होतं. काल मी तुम्हाला सांगितलं बा महार बटालियन आजही आहे बघा लष्करामध्ये, मिलिटरीमध्ये. तर मग सेवानिवृत्त जे महार लष्कर असायचे तर त्यांचं ठिकाण जे असायचं किंवा राहण्याचं ठिकाण त्यांचं जे होतं ते दापोलीला होतं. त्यांचं ते मोठं गजबजलेलं केंद्र होतं असं म्हटलेलं आहे. ही सेवानिवृत्त मंडळी कबीर पंथ, रामानंद पंथ, नाथ पंथ ह्यापैकी यांना त्या भक्तिपंथाची दीक्षा घेत असत. त्या काळामध्ये बघा आता महार लोक होते, एक तर धर्मापासून लांबच होते, परंतु हे जरा श्रीमंत होते, शिकले सवरलेले होते. आणि त्यामुळे यांच्यापैकी जे काही लोक असायचे जे लष्करामध्ये जाऊन परत आलेले किंवा लष्करामध्ये नोकरी करणारे, म्हणजे त्यांच्याकडे पैसा वगैरे असायचा, घरदार त्याची परिस्थिती चांगली असायची थोडीफार, म्हणून धार्मिक तो त्यांचा जो भाग आहे तर तो धार्मिक भाग यामध्ये असं सांगितलंय की एक तर काही लोक कबीर पंथाचे असायचे, म्हणजे कबीराला संत कबीर जे संत कबीराला मानणारे असायचे. त्यानंतर काही लोक रामानंद पंथाचे होते आणि काही लोक नाथ पंथाला मानणारे होते, म्हणजे कोणत्या ना कोणत्या पंथाची दीक्षा घ्यायची बघा. आणि त्यानंतर आपण समस्त परमेश्वराची लेकरे आहोत, परमेश्वराच्या दारी उच्च नीच तेला स्थान नाही, देवभावाचा भुकेला अशी भक्ती मार्गाची शिकवण असे. कबीर पंथातील भक्तावर तर भूतदयेच्या भावनेचे खोलवर संस्कार होते, कारण त्यांचा गुरु कबीर पंथाचा गुरु कबीर होता. ह्याने जाती भेदावर कडाडून हल्ला केला होता. आता त्या काळामध्ये कबीर तुम्हाला माहित असेल बाबासाहेबांचे लहानपणचे जे भजन वगैरे काही चित्रपटांमध्ये सिरियलमध्ये दाखवलेत, कबीराचे दोहे वगैरे काही श्लोक अभंग दाखवलेले आहेत. आणि संत कबीर जे होते ते खरोखर एकदम जाती भेदावर कडाडून हल्ला त्यांनी त्यांच्या श्लोकांमधून केलेला आहे. कबीराचे जे दोहे आहेत, दोहे आपले सुगत बोधी भंतेजी जेव्हा होते बघा, तर आम्ही जेव्हा आमची महफिल बसायची तेव्हा मग भंतेजी मला म्हणायचे तुम्ही गाणं म्हणा, मग मी एक अभंग म्हणतो नाही तर कबीराचे दोहे म्हणतो, तुम्ही सांगा, फरमाईश करा. मग आमची दोघांची जुगलबंदी चालायची. मग बुद्ध धम्माचा अभ्यास त्याच्यामध्ये असायचा, धम्मपदाच्या गाथा असायच्या, बुद्धांची भगवंताची गाणी असायची, अनेक गाणी. मला विचारायचे भंतेजी ते याच्या पुढं काय
एखादं गाणं वगैरे तर भंतेजींची आठवण येते. भंतेजींचा सहवास लाभला बघा आपल्याला, पदोपदी आठवण येत राहील. भंतेजी आपले फार म्हणजे ग्रेट होते आपल्यासाठी, त्यांचा सहवास आपल्याला लाभला. तर असं म्हटलेलं आहे की कबीर जे होते जातीभेदावरती असं कडाडून हल्ला करायचे. अनेक त्यांचे दोहे जे आहे मोठे जबरदस्त आहेत बघा ते. आणि त्यामुळे जात पंथ ना पूछ कोई, एक दोहा इथे टाकला लेखकाने, जात पंथ ना पूछ कोई, हर को भजे ओ हर का होई. म्हणजे जात पंथ विचारू नका माणसाला. काय म्हणतात कबीर इथल्या समाज व्यवस्थेला, माणसाची जात पंथ कोणती आहे ती विचारू नका. हरको भजे, हरको म्हणजे हरी म्हणजे देव समजा त्याच्यामध्ये. तर देवाला भजणारा जो कोण आहे तो त्या देवाचा आहे. त्यामुळे त्याला त्याच नजरेने पहा, त्याच्या जातीच्या नजरेने, त्याच्या पंथाच्या नजरेने माणसाकडे पाहू नका. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे, मी नेहमीच माझ्या प्रवचनांमधून आपल्या भारतीय लोकांना सांगतो की इथे आजही पाहिलं आणि कालही जरी पाहिलं तरी इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक म्हणण्यापेक्षा काही अपवाद वगळता काही लोकांना, सर्वच धर्मातल्या काही लोकांना अपवाद वगळता बहुतांश लोक आपापल्या धर्माच्या चष्म्यातूनच लोकांकडे पाहत असतात बघा. पहिली गोष्ट तर अनेक लोक आमच्याकडे जेव्हा चर्चा करताना सांगतात की जे गरीब लोक असतात, इथे कंपनीमध्ये काम करण्यासाठी विशेषतः औरंगाबादला आलेली जी लोक असतात, त्यांचं घर वगैरे नसते इथे सुरुवातीला, तर ते भाड्याने राहतात. मग भाड्याने राहायला जाताना त्यांना खोली शोधावी लागते. मग खोली शोधायला जेव्हा जातात काही लोक, तर तेव्हा तिथे गेल्यानंतर ते विचारतात तुमचं नाव काय. आपल्या भारतातले लोक काही बाबतीत लयच हुशार, लय म्हणजे जगात त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही एवढे हुशार. म्हणजे जात एवढी डोक्यात बसली आपल्या देशातल्या लोकांच्या की गुणवत्तेला, चांगुलपणाला, नैतिकतेला काही ठिकाणी बिलकुल महत्व देत नाही, मात्र जातीला इथे फार महत्व दिल्या जाते. काही ठिकाणी आता बदल होतो आहे बिलकुल, पण काही ठिकाणी मात्र अजूनही लोक त्याच्यामध्येच गुंतलेले आहेत. मग विचारतात लोक सांगतात आम्हाला, भंतेजी विचारलं त्यांनी की तुमचं नाव काय आहे. मग नाव म्हणजे समजा बा असं जे आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे ते सांगितल्यावर समाधान होत नाही. तर आडनाव काय आहे, समजा वंजारे म्हटलं मग कुठले बीडचे का, नाही का, सोनोने कुठले, मग अकोल्याचे का, अमरावतीचे आहे का, धनेदर कुठले तुम्ही, म्हणजे अशी सुरुवात होती. मग वाघ कुठचे तुम्ही, मग साबळे कुठले तुम्ही, मग आडगावचे आहे का तुम्ही, बरं मग भालेराव कुठले तुम्ही, लावळे कुठले तुम्ही, असं ते मग बरोबर ते मॅच करतात. ते गाव विचारतात. मग आडनावावरून जर समजलं नाही तर मग गाव विचारतात. मग गाव विचारलं की कळते बरोबर या आडनावाचे लोक त्या साईडला त्या एरियामध्ये कोणत्या ठिकाणी राहतात. तर मग जर ते बौद्धवाड्यात राहतात समजा, तर म्हणतात सांगतो म्हणतात. मग त्यांची चर्चा होत असेल, बाहे आडनावाचे आले होते लोक, कोणत्या ठिकाणचे असतील ते त्या ठिकाणचे होते, तर कोणत्या जातीचे. तर मग चर्चा झाल्यावर जर समजलं कधी की मग म्हणतात आमच्याकडे रूमच नाही. असं होते बघा. म्हणजे 21व्या शतकामध्ये देखील आपल्या स्वतंत्र भारतामध्ये काही लोकांच्या मनामध्ये असा विचार आहे. तर विचार करा, बरं झालं बाबासाहेब आपल्या वाट्याला आले. यदा कदाचित बाबासाहेब वाट्याला आले नसते तर गावाच्या बाहेर लोक निघू शकले नसते. कारण गाव कुसाच्या एक तर बाहेरच होते, सावलीचा विंटाळ होता, शिक्षणाची संधी नव्हती, श्रीमंत होण्याची संधी नव्हती, नोकरीचा तर विषयच नव्हता, स्वच्छ राहायला सुद्धा भेटत नव्हतं. आणि त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की संत कबीराने जाती भेदावरती कडाडून हल्ला चढविला होता. आणि त्यामुळे त्या काळामध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ जे होते ते कबीरपंथी होते. आणि त्यामुळे इथे अशा प्रकारचं त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. काप दापोलीला घर बांधून राहावे अशी रामजी सुभेदारांची उत्कट इच्छा होती. म्हणजे गावाकडेच राहावं दापोलीला. आजही कोकणातली लोक, आता आम्ही मुंबईमध्ये राहिलो, अधूनमधून येऊन जाऊन राहतो, तेव्हा मुंबईमध्ये कोकणातल्या बहुतांश वाड्यातली लोक, कोकणातल्या प्रत्येक गावातली लोक मुंबईला आहेत. चाकरमानी लोक काम करतात.
मुंबईमध्ये राहतात, परंतु आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या जशा लागल्या मुलांना की ट्रेनला रिझर्वेशन मिळत नाही, एवढी तुडुंब गर्दी असते बघा. रिझर्वेशन 2-2, 3-3 महिने अगोदर काढावं लागतं कोकणामध्ये जर जायचं आहे तर कोकणातल्या लोकांना. कारण जयंतीचे कार्यक्रम असतात, बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम असतात, लग्न कार्याचे कार्यक्रम असतात गावाकडे, आणि त्यामुळे बहुतांश लोक गावी जात असतात. त्यांना कधी कधी तिकीट जर भेटलं नाही तर भयंकर परेशानी होते त्यांची. आणि मला वाटतं यावर्षी काहीतरी ज्यादा गाड्या वाढविल्या, ट्रेन वाढविल्या, म्हणजे रेल्वे व्यवस्थापकांनी, रेल्वे डिपार्टमेंटने काहीतरी गाड्या वाढविल्या. तर हे यासाठी सांगतो की बाबासाहेबांच्या वडिलांची पण इच्छा होती की मूळ गाव त्यांचं तिकडे असल्या कारणाने आपण दापोलीला स्थायिक व्हावं, सेवानिवृत्तीचं जीवन आपण गावाकडेच जगावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु नंतर पुन्हा बेत बदलला त्यांचा. काप दापोलीला घर बांधून राहावे अशी रामजी सुभेदारांची उत्कट इच्छा होती, परंतु योगायोग तसा नव्हता. एक तर 50 रुपये मासिक सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनावर त्यांना कुटुंबाची गुजराण करावी लागेल. 50 रुपये म्हणजे त्या काळात जास्तच होते ते, पण परिवार मोठा होता ना यांचा. म्हणजे कधी कधी असं वाटते बघा, त्या दिवशीच आमचं एका ठिकाणी डिस्कस झालं, चर्चा झाली की खालच्या वर्गाला ज्यांना पगार कमी आहे, उत्पन्न ज्यांचं कमी आहे, त्यांना वाटतं की त्यांना पगार खूप जास्त आहे तर भरपूर असेल, पण त्या लेवलच्या लोकांना वाटतं की त्यांच्या संपत्तीनुसार, इन्कम सोर्सनुसार खर्चही तसा असतो. तर आज एका ठिकाणी आम्ही गेलो, एका ठिकाणी तो राजमहल बनवला बघा त्यांनी. असं महल की 5 स्टार हॉटेल की काय, एवढं मोठं आपल्या माणसाने घर बनवलं बघा. मी बसल्या बसल्या तिथे विचार केला की एक रिक्षावाला माणूस मेहनत करतो, जिद्द ठेवतो आणि दीर्घोद्योगी बनतो, पुढे आणि पुढे जातो, लोकांच्या निंदेला पाहत नाही, लोकांच्या बिलकुल कशालाही पाहत नाही, आपण पुढे जायचंय, मोठं व्हायचंय असा विचार करतो आणि यशामागे यश, यशामागे यश त्या माणसाच्या मागे येते आणि तो आज एवढा मोठा महल तयार करतो. त्यामुळे मला जेव्हा कधी काही पाहतो लोकांकडे आपल्या, तेव्हा बाबासाहेबांची आठवण होते बघा. या प्रकरणामध्येच आता पुढे पुढे बघा की बाबासाहेबांवर कशी बितली होती आणि आज त्यांचेच संतान, त्यांचीच अवलाद, त्यांचीच लेकरं कसे स्वाभिमानाचं आणि एकदम उच्च दर्जाचं जीवन जगतात. आणि त्यामुळे एकतर 50 रुपये मासिक निवृत्ती वेतनावर त्यांना कुटुंबाची गुजराण करावी लागेल, तशात त्यांची आतिथ्यशील त्यागभोगाची राहणी, त्यामुळे संसाराचा गाडा चालविणे त्यांना अवघड होऊ लागले. दुसरे असे की ब्रह्मज्ञान नि पारमार्थिक विषयांवरील चर्चेमुळे निर्माण होणारी तटबाजी, गटागटातील कलह, कटुता आणि उभे वैर ह्यांचा त्यांना त्या वास्तव्यात उबग आला. आता बघा, म्हणजे हे तेव्हाही असं काही नव्हतं, असा काही विषय नाही. म्हणजे आता जसं एका समाजात वेगवेगळे गट पडतात आणि वेगवेगळे लोक आमचं मत बरोबर आहे, आम्ही जे म्हणतोय तेच बरोबर आहे, असं जे आज एका समाजामध्ये वेगवेगळे गट पडून लोक करतात, तर तेव्हाही असं होतं, असं इथे दाखविलेलं आहे बघा. आणि रामजी बाबा त्याला उभगले. जे चांगले लोक असतात ते उबगून जातात बघा. कारण भगवंताचं वचन आहे, जिथे म्हणजे असं एका ठिकाणी भगवंतानं म्हटलं आहे की मूर्ख लोकांबरोबर सोबत संगतीमध्ये राहण्यापेक्षा हत्तीसारखं एकट्याने राहिलेलं बरं आहे. जर चांगली संगत लाभली नाही तर एकटे राहा, परंतु मूर्खांच्या संगतीमध्ये राहू नका, असं भगवंताचं सुद्धा वचन आहे. म्हणून रामजी बाबांनी त्या तिथे त्यांच्या समाजामध्ये जे कलह होते, या धार्मिक गोष्टींमुळे म्हणा किंवा अजून कोणत्या गोष्टींवरून म्हणा, त्याचा त्यांना उब आला होता, उबगले होते. शेवटी त्यांनी दापोली सोडली. रामजी बाबांनी दापोली सोडली आणि ते कुटुंबासहित मुंबईस आले बघा. तेथील ओळखीमुळे नि खटपटीमुळे त्यांची सातारा येथील सरकारी सार्वजनिक कामाच्या विभागामध्ये कोठावळा म्हणून नेमणूक झाली बघा, साताऱ्याला. आता हे रिटायर्ड झाले, आजही बघा मिलिटरी मधून रिटायर्ड झाल्यानंतर पुन्हा दुसरी नोकरी मिळते बघा लोकांना. आणि त्यामुळे रामजी बाबांना देखील साताऱ्याला नोकरी मिळाली. आता हे बिराड कुठे आलं होतं, कुटुंब कुठे आलंय, मुंबईमध्ये, आणि यांना पुन्हा नोकरी मिळाली आहे साताऱ्याला. त्यांनी साताऱ्यातील महारवाड्याच्या जवळपासच आपले बिऱ्हाड केले.
लागलीच आनंदराव आणि भीम यांचे शिक्षण साताऱ्यातील लष्करी छावणीतील शाळेत चालू झाले. थोड्या दिवसांनी रामजी सुभेदारांच्या आयुष्यात एक महत्वाचे स्थित्यंतर घडले. त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. ग्रहस्थच पण कबीर पंथाची दीक्षा. कबीर पंथाची दीक्षा घेतल्यानंतर मग त्यांना शाकाहारी राहावं लागते. काही नियम आणि अटी असतात, वेगवेगळ्या दीक्षा असतात. आजही बघा, जसं वारकरी संप्रदायामध्ये माळकरी होण्यासाठीची एक दीक्षा असते. तर माळकरी बनल्यानंतर एक तर त्यांना माळ घालावी लागते आणि जर मांस वगैरे ते खात असतील तर ते त्यागावं लागतं. असा नियम आहे, अशी दीक्षा आहे. आणि त्यामुळे कबीर पंथाची दीक्षा रामजी बाबांनी घेतली आणि आता ते निर्भेळ शाकाहारी झाले. सातारला बिऱ्हाड केल्यानंतर थोड्याच दिवसांनी भीमाबाईचे देहावसान झाले. भीमाबाईचा मृत्यू झाला. म्हणजे आपल्या बाबासाहेबांच्या आईचा मृत्यू झाला. कुठे? साताऱ्याला. तुम्हाला आठवत असेल तर आम्ही टूर काढला होता, त्याला भरपूर वर्ष झाली आता. साताऱ्याला गेलो होतो. भीमाईचं ते स्मृतीस्थळ आहे तिथे. त्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी गेलो होतो आपण. आम्ही म्हणजे पाहिलेलं आहे तेव्हा. त्याला भरपूर वर्ष झाली आता. मला आठवत आहे चांगल्या प्रकारे. भीमाईची समाधी आहे तिथे. तर इथे तो उल्लेख आला. साताऱ्याला असताना भीमाबाईचे देहावसान झाले. उण्यापुऱ्या 6व्या वर्षी भीम जगातील निर्व्याज प्रेमास अंतरला. काय लिहिलंय बघा, उण्यापुऱ्या 6व्या वर्षीच. म्हणजे बाबासाहेबांचं वय किती होतं? कमी जास्त 6 वर्षांचं वय असेल. भीम जगातील निर्व्याज प्रेमास अंतरला. निर्व्याज हा शब्द वापरला बघा. आईच्या प्रेमाला काय म्हटला? निर्व्याज. म्हणजे आईच्या प्रेमावर व्याज नसते, म्हणजे कुठलाही स्वार्थ नसतो, अपेक्षा नसते, असं आईचं प्रेम असते. आणि लहानपणीच मग बाबासाहेबांची आई मरण पावली बघा. रामजींच्या पुढे दुःखाचा आणि अडचणींचा डोंगर उभा राहिला. त्यांच्या जीवनातील त्यांची 30 वर्षाची सोबतीन परलोकी निघून गेली. त्यांनी तिचे यथासांग अंत्यविधी केले. म्हणजे 30 वर्षांचा संसार होता बघा रामजी बाबा आणि भीमाईंचा. किती? जवळपास 30 वर्षांचा संसार होता. त्यांनी तिचे यथासांग अंत्यविधी केले. या माऊलीची समाधी साताऱ्यात आजही आहे. भीम आपल्या आईला बै म्हणत असे. आजही कोकणामध्ये हा शब्द प्रचलित आहे बघा, बै. आईला काही ठिकाणी बै असं म्हणतात. त्या पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आईला बै म्हणण्याची पद्धत आहे बघा. इकडे काही ठिकाणी वडिलांना दादा म्हणण्याची पद्धत आहे बघा. काही ठिकाणी म्हणतात दादा म्हणतात बघा. तर हे वेगवेगळे प्रचलित शब्द असतात. तर भीम आपल्या आईला बै म्हणत असे. भीमाचे गोड कौतुक करण्यासाठी तिला आयुष्य लाभले नाही. कारण आई जे प्रेम देऊ शकते मुलाला, आई मुलाला जे समजून घेऊ शकते, आई मुलाचं चांगलं वाईट सुख दुःख, त्याचं रडणं हसणं, त्याची प्रत्येक गोष्ट मला आजही आठवते, तुम्हाला आठवत असेल. आईची जर आठवण केली आपण तर चेहरा पाहिल्याबरोबर जर इकडं काही बिघाड झालेली असेल मनात बाळाच्या लेकराच्या, त्या आईला समजते. बापू काय झालं? म्हणते बाळा काय झालं तुला? काही दुखते का? काही करून देऊ का खायला? भूक लागली का? तहान लागली का? पाय दुखते का? हात दुखते का? कोणी भांडलं का? कोणी मारलं का? कोणी शिव्या दिल्या का? हे कोणाला समजते? कोण ओळखू शकते? आई. म्हातारी जरी असेल, तरुण जरी असेल, मध्यवयाची जरी असेल, तर आपला चेहरा पाहिल्याबरोबर, आपलं शरीर पाहिल्याबरोबर आपल्या मनातील भाव ओळखणारी जर व्यक्ती या जगात कोण असेल तर ती फक्त आणि फक्त आई असते बघा. तुम्हाला सांग. म्हणून ज्यांना आई आहे, ज्यांना वडील आहेत, खरं तर बऱ्याचदा असं होते की जेव्हा जी एखादी वस्तू, एखादी व्यक्ती आपल्या जवळ असते ना, तेव्हा बऱ्याचदा त्या व्यक्तीची, त्या वस्तूची आपल्याला किंमत कळत नाही. ती व्यक्ती निघून गेल्यावर, ती वस्तू आपल्यापासून दूर निघून गेल्यावर त्याची किंमत कळते. आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते, कारण वेळ परत येत नाही. म्हणून ज्यांना कुणाला आई वडील असतील,
हरकत नाही, म्हातारपणामुळे त्यांच्या काही चुका होत असतील, ते बोलत असतील, टॉर्चर करत असतील किंवा जे काही होत असेल, परंतु आई वडिलांचं प्रेम, त्या प्रेमाला आपण मुकलो नाही पाहिजे. आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. भगवंतानं माता पितू पठाणन सांगितलं ना, आई वडिलासारखं खरंच कोणी नसते बघा. मुलगा दारुडा असो, मुलगा वाईट स्वभावाचा असो, तो शिव्या देत असेल, मारत असेल किंवा अजून काय काय होत असेल, परंतु आईचं जे प्रेम आहे ते कोणातच नसते. आजही गावाकडे आम्ही पाहिलं की एखादा मुलगा सांभाळत नाही, बायको बरोबर दुसरीकडे राहतो, आई वडिलांबरोबर भांडण केलाय, पण ही बिचारी माऊली 3-3दा जाऊन पाहते, लेकरू बरं आहे का, बायको भांडण तर करत नाही, लेकरं बाळ चांगले आहे का, बोलत नसेल, चहा देत नसेल, तर तुम्हाला सांगतो खरोखरच म्हणजे माझ्या आईबद्दल मला असं वाटते म्हणून म्हणत नाहीये. बुद्ध धम्माचा मी अभ्यास करतो, भगवंताने सुद्धा हे सांगितलं, आपल्या देशातील संतांनी सुद्धा हे सांगितलं, महापुरुषांनी सुद्धा सांगितलं की ज्याला प्रेम म्हणतो ते निस्वार्थ प्रेम या जगात जर आपल्याला कोण करू शकत असेल, कोण करत असेल, तर ते फक्त आणि फक्त आई वडील करू शकतात. म्हणून निर्व्याज हा शब्द मी तुम्हाला जो बोलून दाखवला, त्याच्यावर जे मी तुम्हाला जोर देऊन बोललो, निर्व्याज म्हणजे बिलकुल खरंच निस्वार्थी प्रेम फक्त आई वडील करू शकत असतात. कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाहीये. आणि विशेष म्हणजे मुलगा मुलगी त्याचा स्वभाव कसा आहे, किती कसाही जरी असेल, विचारत नसेल आपल्याला, जवळ बसत नसेल, आपल्या दवाखान्यात घेऊन जात नसेल, मेडिकल घेऊन येत नसेल किंवा काहीच करत नसेल, तरी सुद्धा त्याच्यातला जो जीव आहे, त्याच्यातलं जे मन आहे, त्या आईचं वडिलाचं कधी कमी होऊ शकत नाही. आणि म्हणून भीम आपल्या आईला बै म्हणत असे आणि भीमाचे गोड कौतुक करण्यासाठी तिला मात्र आयुष्य लाभले नाही. बाबासाहेबांना आईची खूप आठवण यायची. तुम्ही बाबासाहेबांचा जर अभ्यास केला ना, त्यांचे ग्रंथ भाषण जर वाचले ना, तर तुम्हाला वाचायला मिळेल बाबासाहेब आपल्या आईची आठवण बऱ्याचदा करतात बघा. बाबासाहेब म्हणाले, मी माझी आई लहानपणामध्येच गेली, मला आईचं प्रेम मिळालं नाही, परंतु ते प्रेम रामजी सुभेदार, बाबा, मीरा आत्यांनी भरून काढलं, पण आईची सर कोणालाच येत नाही. बाकी पण लोक असतात जीव लावणारे, नसतं असा काही विषय नाहीये, पण आईची जी सर असते प्रेमाची ती कोणाला येत नाही. ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेली थोर पुरुषांची काही चिन्हे आपल्या भीमाच्या मुद्रेवर, हातांच्या तळव्यावर, कानावर नि पायांवर उमटलेली आहेत. असे पतीचे उद्गार तेवढे तिच्या कानांवर अधूनमधून पडत असत. तशा चिन्हांची ऐकीव माहिती ह्या चरित्र नायकास असावी असे प्रस्तुत चरित्रकाराचे अनुमान आहे. म्हणजे बाबासाहेब बोधिसत्व होते. तुम्ही आजही बाबासाहेबांचे जर ओरिजिनल फोटो पाहिले, आता बघा हे सुरूच आहे तर मी सांगेल, आता बाबासाहेबांच्या जयंतीचे डिजिटल बॅनर्स आपले लोक काढतात बघा. आपल्या विहाराच्या वतीनं पण काढलं, त्याच्यावर कुणाचाही फोटो टाकला नाही बघा. मैत्री विहाराचं पण जे आपलं डिजिटल आहे त्याच्यावर कुणाचाही फोटो नाही आहे. बॅनर जे आहे शुभेच्छांचं, तिकडे महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री जी आहे आपली साजापूरची, त्याही बॅनरवर कुणाचाही फोटो नाही आहे. कारण त्या महापुरुषाच्या तळपायाची बरोबरी करू शकत नाही आपण, त्याच्या बरोबरीत फोटो लावणं म्हणजे तो बाबासाहेबांचा अपमान करणं आहे ना, नाही का. इथे आपल्याला सर्वसामान्य लोकांना कोणतंही तत्व पाळता येत नाही आणि त्या बोधिसत्वाच्या बरोबरीमध्ये फोटो लावणं खरंच चुकीचं आहे. परंतु आता बदल होत आहे, बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतोय. आता फोटो पण कमी कमी झाले, परंतु आता AI ही एक टेक्नॉलॉजी आली आहे बघ. AI तंत्रज्ञान आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ना, तर ते AIचं तंत्रज्ञान आलाय. AIच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुणाचे तरी डोळे घ्यायचे, म्हणजे एखाद्या फोटोतले, कुणाची तरी हनुवटी घ्यायची, कुणाचं तरी नाक घ्यायचं म्हणजे दुसऱ्या फोटोतलं, कुणाची तरी स्किन घ्यायची, त्वचा घ्यायची, कुणाचे तरी केस घ्यायचे, कुणाचं तरी कंपाळ घ्यायचं, कुणाचे तरी हात घ्यायचे, कुणाचे तरी कपडे घ्यायचे आणि त्याच्यावरून मग तो फोटो कल्पनेतला तयार करायचा. असे AI तंत्रज्ञानाचा वापर करून आता काही ठिकाणी तुम्ही पाहत असाल बघा, वेगळेच फोटो काही आले बघा, म्हणजे ओरिजिनल बाबासाहेब वाटतात असे, पण ऍक्च्युअल मध्ये म्हणजे मीच नाही तर आम्ही चर्चा करतोय काही सुज्ञांबरोबर, तर AI तंत्रज्ञानाचा वापर करून जे बाबासाहेबांचे फोटो बनविल्या जात आहेत ते बऱ्याचदा त्याच्यामध्ये त्रुट्या आहेत बघा. म्हणून ओरिजिनल फोटोज जे आहेत गव्हर्नमेंटकडे आता आहेत, त्या ओरिजिनल फोटोंचाच आपल्या लोकांनी
वापर केला पाहिजे. नाही तर अन्यथा AI माध्यमातून काही फोटो जर वेगळेच तयार केले तर भविष्यात येणारी पिढी म्हणेल अच्छा बाबासाहेब असे होते तसे नव्हते. म्हणजे ओरिजिनल फोटोला चुकीचे फोटो समजतील आणि जे AI ने तयार केले ते ओरिजिनल समजतील. आणि म्हणून हे यासाठी म्हणून सांगतो बाबासाहेब बोधिसत्व होते तर बाबासाहेबांचे हे पंजे हे वेगळे होते, कान मोठे मोठे होते, हे कंपाळ मोठं मोठं होतं, डोळे टपुरे टपुरे होते, हे जो चेहरा आहे असा मोठाच्या मोठा चेहरा आहे बघा बाबासाहेबांचा. तुम्ही पाहत असाल निरखून ओरिजिनल फोटो बघा बाबासाहेब. हे कान बघा मोठमोठे आहे बाबासाहेबांचे, धाड धिप्पाड आहे बाबासाहेब, एकदम उपाशी पोटी जरी राहिले ते धाड धिप्पाड आहे बघा. उंच पुरे बाबासाहेब आहेत बघा, एकदम नखशिखात असे. एखाद्या फार म्हणजे काही ठिकाणी फार गोरे गोमटे लोक बघा, तर बाबासाहेब पण फॉरेनला राहिले ना, तर एकदम बाबासाहेब पण गोरे गोमटे होते, फार सुंदर होते बाबासाहेब नखशिखामध्ये. आणि त्यामुळे इथं म्हटलेलं आहे की बाबासाहेबांच्या शरीरावर सुद्धा असे काही लक्षणं होते की ते वेगळ्या प्रकारचे. आता बाबासाहेबांचे वडील धार्मिक होते तर ज्योतिषशास्त्राचा वगैरे थोडाफार त्यांना अभ्यास होता. आणि म्हणून इथं असा उल्लेख केलेला आहे की तळहात एकमेकावर ठेवून डावा तळवा उजव्या हातापेक्षा मोठा आहे. त्यांनी प्रस्तुत चरित्रकाराच्या एकदा निदर्शनास आणून दिले होते. बाबासाहेबांनी पण एकदा पीठ असं जे गव्हाचं पीठ आहे ते एकत्र केलं होतं, त्याच्यावर दोन्ही हात असे ठेवले होते माहिती तुम्हाला. तर हे ते करून पाहिलं होतं कारण भगवान बुद्धाच्या पण 32 लक्षण आहे आणि 80 शुभ चिन्ह आहे. मनुष्य म्हणूनच होते पण ते बुद्ध होते आणि बुद्धत्वाचे पण लक्षण असतात. इथे जसा मासाचा गोळा आहे, हात लंबे लंबे आहे, बोट लंबे लंबे आहे वगैरे वगैरे नाही का. आणि त्यामुळे बाबासाहेबांवरती सुद्धा तसे शारीरिक खुणा होत्या. बाबासाहेब म्हणाले माझी पत्रिका केलेली नाही परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते. ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असत. त्यांच्या एकंदर व्यवस्थित नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली आहे तीच खरी असली पाहिजे. मातेच्या निधनानंतर भीम नि आनंद ह्याचा सांभाळ त्यांची आत्या मीराबाई हिनेच केला होता. ही आत्याबाई मोठी बोलकी, तडफदार नि संसार दक्ष होती. ती कुबडी होती. तिच्या पतीशी तिचे पटले नाही म्हणून ती माहेरीच राहत असे. सुभेदारांची ती वडील बहीण, घरात तिचा दरारा असे. मातृहीन भीमावर तर तिचे निरतिशय प्रेम होते. तो तिचा सर्वात लाडका असे. सुभेदारांचे भीमावर भारी प्रेम होते. त्यांच्या कडक शिस्तरूपी खडकामधून वात्सल्याची दूध गंगा दुथडी वाहत असे. रामजी सुभेदार व्यासंगी, सुशील, धर्मशील नि भजनशील होते. भजनाचा नाद होता, कबीरपंथी होते. त्यांच्या आयुष्यक्रमाचे आणि शिक्षणाविषयी त्यांना वाटणाऱ्या तळमळीचे परिणाम त्यांच्या इष्टमित्रांवर आणि कुटुंबियांवरती विशेष व्हावे हे साहजिकच होते. मुलांमध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी, मुलांचे चारित्र्य सोज्वळ संपन्न व्हावे ह्याविषयी ते अतिशय दक्ष असत. सकाळी न्याहारी करण्यापूर्वी देवापुढे बसून मुलांची अभंग नि भजने म्हणावी अशी शिस्त त्यांनी लावली होती. अभंग नि भजने अर्धवट म्हणून मुलं न्याहारीसाठी उठली तर ते त्यांना धमकावून विचारित, का रे आज लवकर संपले तुमचे भजन. ही अळटळ सकाळी चाले. रात्रीच्या भजनाच्या वेळी मात्र सर्व मुलांनी उपस्थित राहिलेच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता. कोणाचा? रामजी बाबांचा. कोणी टाळाटाळ केली तर ते त्याला क्षमा करीत नसत. त्यांची भजने अभंग दोहे सुरू झाली की गंभीर, पवित्र आणि उदात्त असे वातावरण निर्माण होई. अभंगामागून अभंग, स्तोत्रामागून स्तोत्र, भजनामागून भजन, भक्तिभावाने म्हणत म्हणत रामजी भक्तिभावात रंगून जाऊन भगवंताला आळवीत. मुले गोड गळ्याने त्यांना साथ देत या गोष्टींची आठवण पुढील आयुष्यात होतात. बाबासाहेब आंबेडकर सद्गदित अंतःकरणाने म्हणत, त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे असे मला सुद्धा पटत असे. बाबासाहेबांनी कबुली दिलेली आहे. मी नेहमी सांगतो प्रवचनातून बाबासाहेब आपल्या वडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात बऱ्याच भाषणांमध्ये आणि म्हणतात की माझ्या वडिलांनी मला केवळ शिक्षणाचेच धडे दिले नाही, केवळ शिक्षणाचीच गोडी लावली नाही,
तर माझ्या वडिलांनी माझा धार्मिक पिंडही घडविला आणि म्हणून MA PhD DSc LLD DLiD बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या जरी मी घेतलेल्या असल्या तरी मी जो बुद्ध धम्म स्वीकारला, माझ्यामध्ये जी धार्मिक भावना निर्माण झाली, माझ्यावरती जो धार्मिक संस्कार निर्माण झाला, त्याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर ते म्हणजे माझ्या वडिलांना दिलं पाहिजे. आणि त्याचा हा दाखला इथे आपल्याला ऐकायला मिळतो आहे. रोज सकाळी आणि सायंकाळी त्या काळातल्या प्रथेनुसार बाबासाहेबांचे वडील आपल्या मुलांना धार्मिक बनवायचे बघा. आणि इथं असंही म्हटलेलं आहे की जर कोणी हजर राहिलं नाही तर त्याला दंड द्यायचे. आता जर एखादा वडील आणि आई असे संस्कार देणारे असतील तर मुलांवर त्याचा चांगला परिणाम होईल की वाईट परिणाम होईल? मुलं चांगले निघतील की वाईट निघतील? म्हणून मी नेहमी माझ्या प्रवचनातून सांगतो लोकांना की केवळ शिक्षण तर बिलकुल गरजेचं आहे. बाबासाहेबच म्हणाले शिका, पण बाबासाहेबही म्हणाले केवळ शिक्षण पुरेसं नाहीये, संस्कारही फार महत्वाचे आहेत. कारण संस्कार नसलेली व्यक्ती शिकलेली जरी असेल, चांगल्या हुद्द्यांवरती जरी असेल, परंतु जर चांगले संस्कार नसेल, नीतिमत्ता मायबापाने शिकवली नसेल, सदाचार मायबापाने शिकवला नसेल, शील मायबापाने शिकवलं नसेल, चांगुलपणा मायबापाने शिकवला नसेल, सेवाभाव मायबापाने शिकवला नसेल तर केवळ शिक्षण पुरेसं नाही. ती शिकलेली व्यक्ती जर संस्कारी नसेल तर आपल्या शिक्षणाच्या बळावरती आपल्या समाजाचा आणि देशाचा सुद्धा घात करू शकते. हे बाबासाहेबांनी बोलून दाखवलाय. शिक्षण हे दुधारी तलवार आहे, जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असं जरी एकीकडे बाबासाहेब म्हणाले असले तरी दुसरीकडे बाबासाहेबांनी त्यात सांगितलं की शिक्षणाबरोबर शीलही महत्वाचं आहे. शील असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. कुटुंबाची पण जडणघडण व्यवस्थित आपण करू शकतो. शिक्षणाबरोबर शील असेल तर समाजाची घडी नीट बनवू शकतो, बसवू शकतो. पण जर शिक्षणाबरोबर जर शील नसेल तर मात्र त्या शिक्षणाचा गैरवापर होऊ शकतो. आणि त्याचं हे उदाहरण म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की रामजी बाबांनी आपल्या मुलांवरती संस्कार टाकले बघा, धम्माचे. त्या काळात धर्माचे संस्कार टाकले. तुम्ही सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला की नाही? प्रत्येकाने, मी आपल्या लोकांना नेहमी सांगतो, शिक्षण तर द्याच द्या, पण सकाळी उठल्यावर 2-3 मिनिटांसाठी का होईना आपल्या लेकरांना लहानपणापासून भगवंताच्या समोर बसवा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि म्हणा. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर, क्लास वगैरे सुटल्यानंतर आपल्या घरातील लहान लेकरांसाठी, माणसांसाठी एक 15-20 मिनिटाचा एक वेळ तुम्ही वाचवून ठेवा. आणि त्या वेळेमध्ये एखादा ग्रंथ घ्या, बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ घ्या, पोरांना बसवा किंवा त्यांनाही वाचायला सांगा. आज एक मुलगा वाचेल तर दुसरा मुलगा उद्या वाचेल किंवा मुलगी वाचेल. एक वडील वाचले एक दिवस, एक आई शिकलेली असेल, वडील शिकले असेल तर तेही वाचतील. एक दिवस वाचन जर केलं, 15 मिनिटे जरी संध्याकाळी धार्मिकतेसाठी, संस्कारासाठी, वंदनेसाठी देत राहिले आणि सकाळी जरी वंदन करण्यासाठी देत राहिले तर घरामध्ये धम्ममय वातावरण तयार होईल की नाही? बिलकुल तयार होईल बघा. या बाबतीत बाबासाहेब तर म्हणाले आपल्या लोकांना, तुम्ही इतर समाजाकडून सुद्धा धार्मिकतेचे संस्कार, श्रद्धेचे संस्कार घेतले पाहिजे. आज आपले काही लोक जे इतरांना नाव ठेवतात इतरांच्या धार्मिकतेला, तर त्या लोकांकडे जर आपण पाहिलं तर बघा, त्यांच्यामध्ये सकाळी पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धार्मिक भाव असतो बघा. नोकरीवाली स्त्री असेल, पुरुष असेल, बरोबर त्यांची धार्मिकता, परंपरा पाळल्याशिवाय ते पुढे जात नाहीत बघा. अनेक धर्माची लोक बघा, नाव ठेवणं कोणाच्या धर्माला, श्रद्धेला फार सोपं आहे, परंतु त्यांच्यातली धार्मिकता जी आहे, त्यांच्यातली जी श्रद्धा आहे आपल्या दैवताबद्दलची, ती आपणही मग आपल्या दैवताबद्दल अनुकरण करू शकतो का तिचं, हा विचार घेणं मात्र मोठं अवघड आहे. कोणाच्या श्रद्धेवर, कोणाच्या धार्मिकतेवर तोंड सुख घेणं फार सोपं आहे. मला तर वाटते आपल्यातल्या काही लोकांना ते लय चांगलं जमते. स्वतः कधी विहारात जाणार नाही, स्वतः कधी वंदना करणार नाही, स्वतः कधी ध्यान करणार नाही, स्वतः पंचशिलातल्या एकाही शिलाचं पालन करणार नाही, 8 दिवसातून जिंदगीत कधी अष्टशील पाळणार नाही, घरी कधी वंदना घेणार नाही, भगवंताला कधी पुष्प वाहणार नाही, बाबासाहेबांचा विचार कधी आत्मसात करणार नाही, परंतु 2-3 पुस्तकं वाचले आणि बाबासाहेब भाषणापुरता वाचून झाला की मग भाषणामध्ये गडगड.
बाबासाहेबाला हे म्हणायचं होतं आणि बाबासाहेबाला ते म्हणायचं होतं. धार्मिकतेचा गंध नसतो, म्हणजे सगळेच तसे नाही, पण काही काही मात्र बिलकुल असे आहेत लोक. म्हणून बाबासाहेबांकडून त्यांचे संस्कार, त्यांचं तत्वज्ञान घेत असताना आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण बाबासाहेब काय फक्त राजकीयच होते काय? बाबासाहेबांनी फक्त काय सामाजिक कार्यच केलं काय? तर बाबासाहेबांनी धार्मिकही कार्य केलं. बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला, आपल्यालाही तो बुद्धाचा धम्म दिला, आणि म्हणून आचरणशील समाज निर्माण झाला पाहिजे ही बाबासाहेबांची मनीषा होती. म्हणून आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचं स्लोगन आहे बघा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करणे हे आपलं कर्तव्य आहे, आणि त्यासाठी म्हणून आपण काम करतो आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या वडिलांनी बाबासाहेबांना आणि त्यांच्या सर्व भावंडांना एकदम धार्मिक बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याचा उल्लेख इथे केला. आणि म्हणून तुम्हाला मी हे आज सांगतो आहे. आपण या ग्रंथाचं वाचन पुढे पुढे करणारच आहोत. खरं तर वेळ फार झटकन पुढे निघून जाते बघा, आणि मी आधाशासारखा वाचतोय, आधाशासारखा तुम्हाला सांगतोय. फार इच्छा होते असं सांगण्याची बघा, कारण खरंच बाबासाहेबांना अभिप्रेत होतं की आपले लोक वाचणारी असली पाहिजे, अभ्यास करणारी असायला पाहिजे. आणि अभ्यास केला तर डोळे उघडतात, काही गोष्टी समजतात नाही का, आणि त्यामुळे मग आचरणशील समाज निर्माण होऊ शकतो. आणि त्यासाठी म्हणूनच आपला हा प्रयत्न आहे. वेळ अधिक झालेली असल्या कारणाने इथे मी या ग्रंथ वाचनाला थांबवतो आहे. आपल्या सर्वांचं जय मंगल हो, कल्याण भवतु. सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. सूचना आहे सर्वांना. खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो. निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात. एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत. ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाची असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात. तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे. आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. दी ग्रेट हॅपीनेस. शरणं गच्छामि.